अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझे सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जावो हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता थंबनेलवरून तुम्हाला तर समजलंच असेल की आजची नेमकी सेवा कोणत्या विषयाबद्दल आहे. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या आपण सेवा करत असतो, खूप सारे पारायण करत असतो आणि जे काही आपल्याला शक्य असेल ते सुद्धा आपण सेवा करत असतो. तरीही आपल्या जे काही आयुष्यातील जो काही प्रवास आहे, जो खडतड प्रवास किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत, तर त्या काही केल्याने दूरच होत नाही. मग आपल्याला वाटतं कुठंतरी आपली सेवा चुकली काय, किंवा आपल्याला म्हणजे माझ्याच बाबतीत असं का होतं, मलाच त्या सेवेचं फळ का मिळत नाही. मी खूप दिवसापासून स्वामी महाराजांची सेवा करते, पण माझ्या बाबतीतच असं का होतं, असं बऱ्याच वेळेस होतं. आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला म्हणजे वेगवेगळी फळं मिळत असतात. ज्याचे त्याचे प्रारब्ध असतात, ज्याचे त्याचे कर्म असतात आणि त्यानुसारच त्या सेवेचं फळही मिळत असतं. कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. मग ह्या ज्या काही आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत, कितीही सेवा करा, कितीही काय करा, काही केल्याने तुमच्या जीवनातील जर अडचणी कमी होत नसतील तर तुम्ही ही सेवासुद्धा करून बघा. ही एक सेवा जर तुम्ही केली तर तुमचे जे काही म्हणजे खडतड जे प्रारब्ध आहेत, तर ते खडतड प्रारब्धसुद्धा ह्या एका सेवेने कमी होईल आणि तुमचं भाग्य हे नक्कीच बदलेल. आणि या एका पुण्यवान सेवेने नक्की तुमचं 100% तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल घडून येतील. आता बघा, स्वामी महाराजांची कोणतीही सेवा असो, प्रत्येक सेवा ही श्रेष्ठ सेवा असते. असं नाही की तुम्ही ती सेवा केली तरच तुम्हाला म्हणजे खूप मोठी सेवा केली तरच ती तुम्हाला त्याचं फळ मिळेल. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, जी सेवा तुम्ही पूर्ण अंतःकरणातून श्रद्धेने आणि विश्वास ठेवून करचाल ना, त्या सेवेचं तुम्हाला 100% फळ मिळतंच. थोडा वेळ लागेल, पण त्या सेवेचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळतच असतं. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाचाल, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जा, कोणत्याही केंद्रामध्ये जा, मठात जा किंवा मंदिरात जा, आणि समजा आता बऱ्याच केंद्रामध्ये का नाही म्हणजे प्रत्येक महिलांच्या ना अशा सेवा करण्यासाठी प्रत्येक महिला सहभाग घेत असतात आणि त्यासाठी नावसुद्धा नोंदवत असतात केंद्रामध्ये, मला काहीतरी स्वामी महाराजांची सेवा मिळावी. बघा, तिथं ना पुजारी ज्यावेळेस स्वामी महाराजांची पूजा करतात, स्वामी महाराजांचं नैवेद्याचं ताट तयार करतात, स्वामी महाराजांना वस्त्र घालणे, हार घालणे, त्यांची पूजा करणे, मग आपल्याला काय वाटतं, त्यांचं किती भाग्य मोठं, त्यांना स्वामी महाराजांची ही सेवा करायला मिळतं. किंवा ज्या कोणत्या ताईंचं नैवेद्य आरती आहे, त्यांना आरतीचा मान मिळतो, त्यांना नैवेद्याचं ताट तयार करण्याचा मान मिळतो. त्यावेळेस आपल्या मनामध्ये येतात, खरंच त्यांचं नशीब किती मोठं, त्यांना ती सेवा भेटली. पण तुम्ही केंद्रातील कोणत्याही सेवा करा, त्या सगळ्या सेवा सर्वश्रेष्ठच असतात. आता ज्यावेळेस तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतात, त्यावेळेस बघा खाली औदुंबर वृक्षाच्या खाली पानं पडलेले असतात, तर ते सुद्धा झाडण्याचं तुम्ही काम करू शकतात. किंवा पूर्ण तो परिसर, केंद्र पूर्ण, मंदिर पूर्ण, तिथलं मंदिराचा परिसरसुद्धा तुम्ही झाडून स्वच्छ करू शकतात. ती सेवासुद्धा खूप सर्वश्रेष्ठ सेवा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही केंद्रातील काढून झाडू मारून सगळी काही धूळ, सगळं काही तिथला केर कचरा तुम्ही बाहेर काढताल, त्याचप्रमाणे तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये जी धूळ साठलेली आहे, तुमच्यासुद्धा आयुष्यात जो केर कचरा भरलेला आहे, जो वाईट प्रसंगाचा, वाईट अडचणीचा, तो सुद्धा या सेवेने तुमच्या आयुष्यातून बाहेर निघून जाईल आणि तुमचं आयुष्य हे स्वच्छ, निर्मळ आणि एकदम पॉझिटिव्ह तुमचं आयुष्यसुद्धा होईल. ते म्हणजे या सेवेने खूप छान अशी ही सेवा आहे. बऱ्याच जणाला वाटतं, काय सेवा देऊन काय दिली, झाडून काढायची सेवा दिली किंवा चपला स्टँडला लावायची सेवा दिली, ही कुठं सेवा असते का, म्हणून कोणी ना खूप कमीपणा समजायला लागतो त्या सेवेमध्ये. पण ती सेवा सर्वात भारी सेवा म्हणजे ना ती सेवा आहे
नशीबवान लोकालाच या सेवा करायला मिळत असतात. त्याच्यामुळे केंद्रामध्ये गेलात का नाही, ज्या काही आपण जे म्हणजे आपल्यासारखे ज्या व्यक्ती तिथं येतात, चपला बाजून म्हणजे समोरच सोडतात, तर त्या चपलासुद्धा स्टँडला लावायची तीसुद्धा एक प्रकारची सेवा आहे. स्वामी महाराजांचं केंद्र झाडणे, औदुंबर वृक्षाखालचा जो केर पडलेला आहे तो झाडणे, ती पण एक वेगळीच सेवा आहे. स्वामी महाराजांची वस्त्र धुणं, स्वामी महाराजाचं नैवेद्याचं ताट आहे तर ते ताटसुद्धा धुण्याची सेवा खूप भारी सेवा असते. तीसुद्धा सेवा मिळायलासुद्धा भाग्य लागतं. असं नाही की तुम्हाला आरतीचा मान मिळाला, तुम्हाला स्वामींच्या पूजेचा मान मिळाला किंवा स्वामींची कोणतीतरी सेवा करण्याचा मान मिळाला. या सेवा पण चांगल्या आहेत, पण या सेवा करण्यातला सुद्धा तुम्ही कधीही कमीपणा वाटू द्यायचा नाही. त्यासुद्धा सेवा करायला एक प्रकारचं नशीब लागतं. कारण ज्या कोणत्या ताई स्वामी म्हणजे त्यांच्याजवळ घराजवळ केंद्र आहे तर त्या खरंच खूप नशीबवान ताई आहेत. त्यांनी केंद्रामध्ये जाऊन या सेवा आवर्जून करा. स्वामी महाराजांच्या परिसरातील जी फरशी पुसण्याचं काम आहे तीसुद्धा काम तुम्ही करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही 108 आरत्याचा म्हणजे 108 आरत्यांची सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. या सेवेने सुद्धा तुमचं पूर्ण भाग्यसुद्धा बदलेल. खूप म्हणजे खूप ताकद आहे 108 आरत्या करण्यामध्ये. सकाळची संध्याकाळची दोन्ही आरती मिळून तुम्ही 108 जर आरत्या केल्या तर कितीही मोठी अडचण असो, कितीही मोठं संकट असतो, ते संकट तुमचं दूर होणार म्हणजे होणार. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या सेवेने. आणि त्याचबरोबर या सर्वांचा बेसिक पाया म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा. दररोज 3 अध्याय स्वामी श्री समर्थ या मंत्राची 11 माळ जप आणि त्याचबरोबर तारक मंत्र ही सुद्धा सेवा तुम्ही दररोज कंटिन्यू सेवा करू शकतात. खूप छान अशी ही सेवा आहे आणि या सेवेने तुमचं भाग्य नक्की बदलल. कारण पुण्यवान लोकांनाच या सेवा करायचं भाग्य मिळतं. या सेवेमध्ये तुम्ही काहीही कमीपणा समजू नका. जो व्यक्ती सेवेमध्ये कमीपणा समजतो तो व्यक्ती कधीही पुढे जात नाही. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जी काही सेवा तुम्हाला मिळेल ती सेवा करा. गरजूंना दान करा. यापेक्षा श्रेष्ठ दान, यापेक्षा श्रेष्ठ सेवा ही दुसरी माझ्या मते कोणतीही नसेल. तर ताईंनो, दादांनो, तुमच्या जर घराजवळ केंद्र असेल, तुम्ही जर जिथं राहतात त्या ठिकाणी आसपास केंद्र असेल तर आवर्जून केंद्रामध्ये जाऊन या सेवा नक्की करा. बघा, ज्याप्रमाणे तुम्ही केंद्रातली सगळी साफसफाई करून धूळ बाहेर काढून टाकचाल त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सुद्धा ज्या काही अडचणी, संकट, जे काही भोग प्रारब्ध आहेत तर ते सुद्धा या धुळीप्रमाणे बाहेर निघून जातील आणि तुमचं पूर्ण आयुष्य हे स्वच्छ होणार आहे. मग तुम्हाला आजची ही सेवा कशी वाटली? सेवा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.